महाराष्ट्रात देखील भाजपची संख्या खूप खाली जाणार आहे. संविधान बचाव ही जी मानसिकता झाली आणि ती भाजपमुळे झाली. आणि आमच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट झाली की मोदींनी ही निवडणूक फक्त धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवली. जोपर्यंत ईव्हीएम तज्ञांच्या हातात सर्किट डायग्राम सह दिले जात नाही तोपर्यंत त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या भाष्य करणं योग्य होणार नाही. जो कोणी नेता 272ची यादी घेऊन राष्ट्रपतींच्याकडे जाईल त्याला राष्ट्रपती संधी देतील. त्यांनी भाजपने जे संबंध अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलेलं आहे किंवा जे सामाजिक ताणाबाणात बदलून टाकायचा प्रयत्न केला तो दुरुस्त करावा लागेल. थ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या निवडणुकांची 4थी फेरी झालेली आहे. 5वी फेरी अजून व्हायची आहे. येत्या 20 तारखेला ती होईल. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकीय व्यक्तिमत्वांमध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व अतिशय गंभीर असं मानलं जातं आणि राजकीय दृष्ट्या ज्यांच्या शब्दाचं मूल्य हे आजही म्हणजे त्यांचा शब्द म्हणजे एक प्रमाण मानलं जातं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण सर आपल्यासोबत आहेत. सर आपलं थ्रीवेज मीडियामध्ये स्वागत. नमस्कार. या प्रश्नाची सुरुवात करण्यापासून असं म्हणूया की असं बोललं जातंय की सत्ता बदल होणार, परंतु याविषयी तुम्ही एक अंदाज सांगतायत परंतु ठामपणे तुम्ही अजून असं बोलणार नाहीत की सत्ता बदल होणारच. तर याविषयी नेमकं काय असं? मी अनेक ठिकाणी ठामपणे बोललेलो आहे की सत्ता बदल हा निश्चित होणार, कारण त्याचं विश्लेषण मी करून सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात देखील भाजपची संख्या खूप खाली जाणार आहे. एक तर त्याला मला वाटतं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मोदींनी ही सर्व निवडणूक इतकी आत्मकेंद्रित केली, त्यांची इतर नेत्यांना कोणाली विशेष प्रचार करू दिला नाही आणि सगळा फोकस मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी आणि सगळा फोकस स्वतःवर ठेवला. त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली हे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं नाही किंवा त्यांच्या जाहिरातीच्या त्या प्रकाश झोतामध्ये ते दाबलं गेलं. पण देशातले लोक जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये मोदींना आलेलं अपयश त्यामुळे त्यांच्यावर खूप नाराज आहेत. त्याचबरोबर विरोधी इंडिया आघाडीनं ही निवडणूक कुठं भटकू दिली नाही. लोकांचे प्रश्न, लोकल प्रश्न, मग त्यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची दर न मिळाल्यामुळं त्यांचा झालेला त्रास, आत्महत्या, भ्रष्टाचार, म्हणजे निवडणूक रोख्याच्या माध्यमातून उघड झालेल्या सगळी भ्रष्टाचाराची लिंक मिळालेली. महाराष्ट्रात तर ज्या प्रकारे सरकार पाडून त्यांनी राजनैतिक भ्रष्टाचार केला. आणि मग शेवटचा मुद्दा म्हणजे संविधान बचाव ही जी मानसिकता झाली आणि ती भाजपमुळे झाली की आम्हाला 370 पाहिजेत, आम्हाला 400 पाहिजेत, आमचे 400 पार 370. आणि काही खासदारांची वक्तव्य आली की आम्हाला घटना बदलायची आहे. त्यामुळं आंबेडकरवादी जनतेमध्ये नव्हे तर सर्व बहुजन समाजामध्ये एक घटना बदलली गेली आणि आपण वर्णव्यवस्थेकडे पुन्हा परत गेलो तर काय होईल याची भीती निर्माण झाली. आणि आमच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट झाली की मोदींनी ही निवडणूक फक्त धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळवली. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टी सांगून काँग्रेस आली तर असं होईल, काँग्रेस आली तर तसं होईल अशी भीती निर्माण करायचा प्रयत्न केला. पण ज्या पक्षाला 400 जागा येतील असं वाटतं त्यांनी आपल्या जाहीरनाम्याचं बोललं पाहिजे ना. सरकार तुमचं येणार असेल तर काँग्रेसच्या जाहीरनाम्याची तुम्ही चर्चा कशाला करताय. पण त्याचा वापर त्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाकडे आणि बहुसंख्य समाजाला भीती निर्माण करण्याकडे केला. पण तो मला वाटतं त्यांचा संबंध अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे काय झालं की अल्पसंख्याकांचं पूर्ण कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि ते फक्त काँग्रेसच्या बाजूला नाही तर भाजपचा पराभव करण्याकरता शिवसेना उबाटा असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा आम्ही असू, जिथं आमची आणि भाजपाची डायरेक्ट फाईट आहे तिथे हे सगळं कन्सॉलिडेशन, संविधान बचावचं, दलित समाजाचं, बहुजन समाजाचं कन्सॉलिडेशन आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळं अल्पसंख्याक समाजाचं कन्सॉलिडेशन हे सगळं भाजपच्या विरोधात केलेलं. ही जवळजवळ 20% मत आहेत. बिलकुल. काँग्रेसचा जो जाहीरनामा म्हणजे त्याची चर्चा खूप झाली, स्वतः पंतप्रधानच त्या मुद्द्यांना घेऊन बोलतायत.
परंतु काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे जी जनभावना निवडणुकीपूर्वी होती त्याच्यावर मोठी आंदोलनं झाली, परंतु राजकीय पक्ष त्यामध्ये उतरले नाही, ती म्हणजे ईव्हीएम विरोधातली भावना. पण ईव्हीएमच्या संदर्भात काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये समर्थन होतं, तर हे असं नेमकं का व्हावं? हे बघा, ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्यामध्ये आमची भूमिका अशी आहे की आता ईव्हीएम हॅक होतात का, कशा प्रकारे होतात, बाहेरून काही रेडिओ सिग्नल पाठवला जातो का, यात आम्हाला जायचं नाही. कारण जोपर्यंत ईव्हीएम तज्ज्ञांच्या हातात त्यांच्या सर्किट डायग्रामसह दिले जात नाही तोपर्यंत यामध्ये तांत्रिकदृष्ट्या भाष्य करणं योग्य होणार नाही. पण आपल्या राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाला एक जबाबदारी दिलेली आहे की फ्री अँड फेअर निवडणुका कंडक्ट केल्या पाहिजेत. आज जी व्यवस्था आपण वापरतो ईव्हीएमची, त्याच्यावर लोकांचा विश्वास नाहीये आणि म्हणून निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की ज्या व्यवस्थेवर ज्या पद्धतीमध्ये जनतेचा विश्वास असेल अशी व्यवस्था वापरली पाहिजे. मग ती पेपर बॅलेट असले तरी काही त्यात हरकत नाहीये, तुम्ही ईव्हीएमचा आग्रह करू नका. पण आम्ही तो या निवडणुकीचा केंद्रीय मुद्दा बनवलेला नाही. आम्हाला जनतेच्या पोटापाण्याचे प्रश्नच त्या ठिकाणी फोकस करायचे. लोकशाहीच्या अनुषंगाने म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून जर कोणी आलं तर ती भाजप येईल असं सांगितलं जातं. म्हणजे सत्ता बदल जरी झाला, बहुमतापेक्षा कमी राहिलं, परंतु सिंगल लार्जेस्ट पार्टीला राष्ट्रपती हे प्राधान्य देतात. परंतु ही परंपरा के.आर. नारायणन यांच्यापासून जवळपास खंडित झाली होती, परंतु ती पुन्हा सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवण्याचं म्हणजे घटनात्मक तत्व असल्यामुळे ते बोलवलं जाईल. अशा वेळी इंडिया आघाडीची सत्ता स्थापनेची बाब नेमकी कशी त्याची पूर्तता होईल? जरी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजप आली, आता येईल का नाही माहिती नाही, पण आपण काही धरू तुम्ही जे प्रश्न विचारलेला आहे, आणि त्यांना जर बहुमत नसेल तर मग ते अर्थात बहुमत दाखवायचा प्रयत्न एनडीएच्या घटक पक्षांची संख्या दाखवून ते करतील. किंबहुना ज्या प्रकारे काही दिवसापासून त्यांनी काही आत्ता इंडिया आघाडीमध्ये असलेल्या पक्षांना आवाहन केलं होतं की तुम्ही आमच्या पक्षात या, ही त्याची पूर्वतयारी होती. त्यामुळं त्यांना जो कोणी नेता 272ची यादी घेऊन राष्ट्रपतींच्याकडे जाईल त्याला राष्ट्रपती संधी देतील. पण आम्हाला वाटत नाही की आजच्या घडीला भाजपला स्वतःचं बहुमत तर मिळणारच नाही, पण एनडीए धरून सुद्धा त्यांना बहुमत मिळणार नाही. अर्थात त्यांनी तोडाफोडी करायचा प्रयत्न केला, जसा घोडा बाजार महाराष्ट्रात झाला तसा दिल्लीत होईल का सांगता येत नाही, पण तसा त्यांनी प्रयत्न करू नये. आणि मला वाटतं की जर भाजपला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 272पेक्षा खाली जागा मिळाल्या तर त्यांचा तो इतका प्रचंड मोठा नैतिक पराभव होईल, त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीचा तो पराभव होईल की त्याने असं काही करू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. सर, ही जे 10 वर्षाची ही जी कारकीर्द राहिली ही केवळ नरेंद्र मोदी यांची कारकीर्द राहिली की ती संघ आणि भाजप यांची संयुक्त राहिली की केवळ एक व्यक्तीची आहे? मला वाटतं ही नरेंद्र मोदींची राजवट असं म्हटलं पाहिजे. संघाला त्यांनी काही फार विचारलं नाही, संघाचा त्यांनी अजेंडा पूर्ण करायचा प्रयत्न केला, पण जे लोक किंवा भाजपमधील नेते संघाच्या जवळ मानले जात होते त्यांना संपवलं, सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना संपवलं. मधीच कुठेतरी 75 वर्ष झाली की निवृत्त व्हायचा नियम काढला, त्यामध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, अरुण शौरी किंवा सुब्रमण्यम स्वामी असं सगळ्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांना बाद करून टाकलं. त्यामुळे हे नरेंद्र मोदीचीच करामत आहे. आणि मला वाटतं निमूटपणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि RSSचे नेतृत्व हे निमूटपणे हताशपणे पाहते सगळं. या सत्ता बदलाला काही संघही हातभार लावतोय असं वाटतंय आपल्याला? काही लोक लावत असतील, नाही असं नाही, पण ही राजवट ही नरेंद्र मोदीची राजवट आहे. पराभव झाला तर तो नरेंद्र मोदींचा पराभव आहे, नंतर मग भाजपचा. त्यामुळे त्याची जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागेल. सर, महाराष्ट्रामध्ये राज लिगॅसी म्हणतो ती 2 आहेत, म्हणजे एक कोल्हापूर आहे, एक सातारा आहे. सातारा आपल्या जिल्ह्यात येतं, पण या 2 लिगॅसींपैकी एक लिगॅसी तुमच्या सोबत आहे, एक विरोधात आहे. हे असं का नेमकं घडतं? आता तो त्या व्यक्तींचा शेवटी लेगसी जरी काही असली तरी शेवटी व्यक्ती कोण आहेत, तर त्या 2 व्यक्तींनी घेतलेला निर्णय आहे. त्यामध्ये काही लेगसीचा काही संबंध येतो किंवा इतिहासाचा संबंध येतो असं काही नाही आहे. त्यांना वाटलं की सातारचे चित्रराजे आहेत ते तर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तिथून आम्ही त्यांना निवडून दिलं होतं, त्यांनी नंतर राजीनामा देऊन काही आपल्याला मोठं पद मिळेल म्हणून ते भाजपमध्ये गेले.
तिथे त्यांचा पराभव झाला 2019च्या पोटनिवडणुकीमध्ये. आताही निश्चित पराभव, कारण त्या कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरामध्ये आज फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं प्राबल्य आहे. तिथे जातीवादी विचार तग धरून ठेकणार नाही अशी आमची खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये किती जागा महाविकास आघाडीला मिळतील? अनेक ठिकाणी भविष्य सांगणं काही योग्य नसतं. आपण आकलन करतो, आपण पाहिलेली परिस्थिती, लोकांची चर्चा करून असं एक अंदाज काढतो. ते काही भविष्य म्हणून घेऊ नका, अंदाज घ्या. पण मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या एकंदरीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बऱ्याच ठिकाणी 2-3 अपवाद सोडले तर स्टेट फाईट आहे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती. त्यामुळे मताची विभागणी होणार नाही. आंबेडकरांनी थोडा प्रयत्न केला भाजपला मदत पोचवायचा, तरी त्यांना 1%-1.5% काही जास्त मतं पडणार नाहीत. त्यामुळे ही सर्वसाधारणपणे स्टेट फाईट आहे. औरंगाबादला नाही आहे, सांगलीला नाही आहे, आणि मला वाटतं 1-2 ठिकाणी नसेल, पण बहुतेक ठिकाणी स्टेट फाईट आहे. त्यामुळे मताचं विभाजन होणार नाही. आंबेडकरांचं नाव काढलं म्हणून जाता जाता एक प्रश्न विचारतो. त्यांनी काल स्टेटमेंट केलं की महाविकास आघाडीचं जे स्वरूप आहे ते पुरोगामी स्वरूप आहे महाराष्ट्रामध्ये आज आणि केव्हाही. पण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की शरद पवार हे पुरोगामी नाहीत, संधी साधू आहेत. यावर आपलं काही नाही. त्यांना त्यांच्या ते नैराश्याच्या भावनेने बोलतायत. त्यांना जे मागच्या निवडणुकीमध्ये MIMच्या युतीमुळं 7% मतं पडली होती. त्यांनी आमच्या आघाडीला खूप डॅमेज केलं. जवळचे 6 लोक त्यांचे निवडून आले. एक त्यांच्या पक्षाच्या वतीनं औरंगाबादची सीट त्यांनी जिंकली. पण आता MIMशी त्यांचं अलायन्स नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीत पडलेली 7 मतं आता मला वाटतं 3% आली असेल. पण जो आंबेडकरांची राज्यघटना वाचवायचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या उमेदवाराकडे आता कोणीच जाणार नाही. कारण लोकांना पटलेलं आहे की न निवडून येणारा वंचितच्या उमेदवाराला मतं देणं म्हणजे नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष मदत करणे आहे. कारण मागचं उदाहरण आपल्या समोर आहे. आता त्यांना काही प्रतिसाद मिळेल असं मला काही वाटत नाही. 4 जून नंतर बाबा दिल्लीमध्ये दिसतील किंवा दिल्लीच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होतील? मी दिल्लीत कसा असेल, मी महाराष्ट्रात आहे. मी काही कुठे लोकसभेची निवडणूक तशी चर्चा झाली पण मी लढवत नाहीये. त्यामुळे आता हा फक्त हायपोथेटिकल प्रश्न आहे. आमचं सरकार येईल आणि त्यामुळं मला वाटतं आमची सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपनी जे संबंध अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलेलं आहे किंवा जे सामाजिक ताणाबाणात बदलून टाकायचा प्रयत्न केला तो दुरुस्त करावा लागेल. आणि त्यामुळे मग जी काही जबाबदारी मिळेल ती घेऊन आम्ही पुढे जाऊ. धन्यवाद बाबा, आपण त्रिवेज मीडियाला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आणि आपल्याला शुभेच्छा.